नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आजचा आपला भाग तिसरा आहे टिफिनचा। तर टिफिनसाठी आज मी काय काय बनवलं त्याच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मी आज भाजीमध्ये अंडा तवा फ्राय बनवलेला आहे। पहिल्या टिफिनला पोहे बनवले आहे आणि थोडं टिफिनला सॅलड म्हणून कॉर्न चाट दिलेला आहे। तर कॉर्न चाट सुद्धा अगदी झटपट होते। दोन्ही पदार्थ झटपट होणारे आहे आणि तेवढेच हेल्दी सुद्धा आहे। चला तर मग आपण टिफिन बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 5 अंडी घेतलेली आहे। तर ही अंडी स्वच्छ धुवून आता मी याला उकळायला ठेवणार आहे। तर यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यामुळे अंडी छान उकडली जातात, तर त्यासाठी। तर इकडे अंडी उकडेपर्यंत मी इथे कणिक मळून घेते। तोपर्यंत कणिक आपली मुरली जाते अंडी उकडेपर्यंत। तर त्यासाठी दोन्ही कामं झटपट होतात। तर अंडी उकळायला वेळ लागतो, तर त्यासाठी बाकीची कामं किंवा बाकीचे जे पदार्थ बनवायचे आहे त्याची आपण थोडी तयारी करून घेऊया। तर मी इथे कणिक मळून बाजूला ठेवून देते, तोपर्यंत छान मुरून मग त्याच्या पोळ्या छान होते। तर त्यासाठी तर बघा इथे मी कणिक मळून ठेवलेली आहे। आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशी झाकून ठेवायची आहे। तर तोपर्यंत मी आता पोह्यांची तयारी करणार आहे, पोहे बनवायला घेणार आहे। तर इकडे मी जेवढे लागते तेवढेच पोहे घेतलेले आहे, कारण तो एकटाच खाणार आहे मुलगा माझा। तर त्यासाठी तर त्याच्या टिफिनला आणि त्याला नाश्त्याला होईल एवढेच पोहे मी बनवते आणि मिस्टरांसाठी मी भाजी पोळी बनवते। तर कधी त्यांना आवडीचं असेल तर ते खातात, नाहीतर मग मी त्याच्याच पुरतं बनवते। तर इथे मी पोहे भिजायला ठेवलेले आहे, पोहे गाळून घेतलेले आहे व्यवस्थित। आणि पोह्यांसाठी जी मिरची कांदा वगैरे लागणार ते मी इथे सर्व कापून घेणार आहे। तोपर्यंत आपले पोहे सुद्धा छान भिजून मोकळे होते। पोह्यांमध्ये त्याला मिरची टाकलेली अजिबात आवडत नाही, पण मी टाकते। तर अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून टाकते, जेणेकरून त्याला खाताना लवकर काढता येईल। तर त्यासाठी तर मी इथे कांदा आणि मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे अंडी उकडून तयार झालेली आहे। तर आता आपण सर्वात अगोदर पोहे बनवून घेणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी, जिरं टाकायचं आहे। जिरं मोहरी तळतळल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे। तर मी सर्वात अगोदर फोडणीमध्ये मिरची टाकते, कारण मिरचीचा जो तिखटपणा आहे तर तो व्यवस्थित उतरण्यासाठी मी आधी टाकते। त्यानंतर मी कांदा टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे। तर बटाटा मी असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेलं होतं, तर त्यासाठी। तर यामध्ये बटाट्यामध्ये थोडं शिजताना मीठ टाकायचं आहे, याने चव पण छान लागते आणि बटाटेसुद्धा लवकर शिजले जाते। तर त्यासाठी तर यामध्ये मी हळद टाकलेली आहे। तर बघा बटाटे आपले शिजून तयार झालेले आहे। तर यामध्ये मी आता हळद वगैरे टाकलेली आहे। हळद टाकल्यानंतर यामध्ये मी जे पोहे आपण भिजवून ठेवले होते तर ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ फक्त बटाट्यामध्ये टाकलेलं होतं, तर अगदी थोडंच टाकायचं आहे। त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि पोहे थोडेसे आपल्याला झाकून ठेवायचे आहे। तर इकडे पोहे होईपर्यंत आता आपण भाजीची फोडणी करून घेऊया। तर मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला ही उकडून घेतलेली अंडी जी आहे ती मी व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे, जेणेकरून टिफिनला देताना छोटे छोटे तुकडे त्याला खाता येईल। तर त्यासाठी तर यामध्ये मी तिखट, मीठ, हळद वगैरे लावून घेतली आणि याला थोडेसे तेलावर परतून घ्यायचे आहे। तर याने या ज्या अंडा तवा फ्रायला छान चव येते। तर त्यासाठी तर मी ही भाजी तव्यावर करत नाही, तर लोखंडी कढईमध्ये करते, कारण तवा छोटा असल्यामुळे त्यावर भाजी व्यवस्थित होत नाही। चिकन, मटन किंवा अंड्याची जी ग्रेव्हीची भाजी आहे ती मी या लोखंडाच्या कढईमध्येच बनवते, कारण यामध्ये छान चव लागते। तर त्यासाठी तर इथे मी कांदा टाकलेला आहे। त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आता कांदा आणि टोमॅटोची
प्युरी टाकलेली आहे। तर मी ही कांदा टोमॅटोची जी प्युरी आहे किंवा जे वाटण आहे ते मी आधीच करून ठेवते हप्ताभराचं। आणि थोडंसं भाजलेलं खोबरं आहे ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघा तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर यामुळे काय होते, कोथिंबीरीमुळे हा जो मसाला आहे तो जळत नाही। तर त्यासाठी आता थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर बघा तेल कडेने सुटायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे जे अंडे उकडलेले होते ते तुकडे टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे हा मसाला जो आहे तो अंड्याला व्यवस्थित कोट होईल। तर त्यासाठी तर बघा इथे पाणी न टाकता 2 मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं। त्यानंतर आता थोडंसं गरजेनुसार आपण पाणी यामध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता किती छान अशी ग्रेव्हीचा रंग आलेला आहे। तर यानंतर मी मीठ टाकलेलं आहे। मीठ आधी मी टाकलेलं नव्हतं तर त्यासाठी। तर 2 मिनिटं आणखी आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे। तर भाजी शिजेपर्यंत आता मी इकडे पोळ्या बनवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी त्रिकोणी पराठे बनवते त्याच्यासाठी। तर अशाच प्रकारे 2-3 पराठे मी बनवून घेते आहे। इकडे पोळ्या होईपर्यंत भाजी आपली शिजत राहते। तर भाजी झाली की आता आपल्याला टिफिन पॅक करायला घ्यायचं आहे। तर बघा इकडे भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी इथे जास्त ग्रेव्ही ठेवलेली नाही, तर थोडीच ग्रेव्ही ठेवलेली आहे। तर बघा अशा प्रकारे आपले दोन्ही टिफिन तयार झालेले आहे। तर मी आता ही अंडा तवा फ्राय डब्यामध्ये त्याच्या भरून घेते। तर मी भाजी त्याला थोडीच देते कारण जास्त वेळ नसतो खाण्यासाठी। तर बघा 2 पराठे दिलेले आहे आणि अंडा तवा फ्राय दिलेला आहे। याला ग्रेव्ही अजिबात ठेवलेली नाही मी, कारण टिफिनमध्ये थोडंसं लीक होतं तर त्यासाठी। आणि थोडंसं कॉर्नचाट दिलेलं आहे। आणि या डब्यामध्ये फर्स्ट टिफिनमध्ये पोहे, तर मी यामध्ये शेंगदाणे घालत नाही कारण माझ्या मुलाला शेंगदाणे अजिबात आवडत नाही। तर त्यासाठी मी फक्त बटाटा घालते। तर अशा प्रकारे दोन्ही टिफिन आपले तयार झालेले आहे। मी थोडे यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहे। तर घरी तो ड्रायफ्रूट अजिबात खात नाही पण टिफिनमध्ये खाऊन येतो। आजच्या टिफिनच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।